एक महत्त्वाची बातमी पाहूयात। केडीएमसी मध्ये अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याआधी राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। कल्याण डोंबिवलीमधील मनसे शहराध्यक्षाला अर्ज मागे घ्यावा लावल्यानं मनसेनं शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे रवींद्र चव्हाण यांची भूमिका असल्यामुळे मनसेनं कल्याण डोंबिवलीत भाजपची कोंडी केली आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या संपर्कात आहेत। आवेश, नेमकं काय समीकरण आहे? भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय कल्याण डोंबिवलीत? नक्कीच तर आपल्याला माहित असेल, काल दुपारी एक असा दृश्य समोर आलंय। श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील जे विधानसभेला एकमेकांचे विरोध करत होते, ते दोघं कोकण भवनला आले होते आणि दोन्ही पक्षाचे नगरसेवक त्यांच्यासोबत होते आणि राजू पाटील यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आणि एक गट तयार केला होता। पण यामागची पार्श्वभूमी आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल की जेव्हा महानगरपालिका निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस जे मनसे शहर अध्यक्ष होते मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। त्यामागे रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचं हे राजू पाटील यांनी प्रत्येक वेळेस वक्तव्य केलं होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी राजू पाटील यांनी एक भूमिका राज ठाकरे यांच्यासमोर मांडली होती की आपण शिंदेला पाठिंबा देऊ, कारण की भाजप असं सुद्धा अग्रेसर कल्याण डोंबिवलीमध्ये त्याचा फटका आपल्याला भविष्यात बसू शकतो। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि राजू पाटील यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर राजू पाटील यांची चर्चा झाल्यानंतर संजय राऊत यांना सुद्धा सांगण्यात आले होते की आम्ही स्थानिक पातळीवर तो निर्णय घेऊन त्याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी शिंदे यांना पाठिंबा देणार ठरवलेले आहे। कारण की रवींद्र चव्हाण यांनी जो मनसे शहर अध्यक्ष आहेत, म्हणजे जेव्हा महानगरपालिका निवडणूक राहते तेव्हा शहर अध्यक्ष सर्वात महत्त्वाचं पद राहतो आणि तोच जर अर्ज मागे घेत असेल तर बाकी विल्हेवाट होण्याची शक्यता आहे। पण तर रवींद्र चव्हाण यांनी त्यांनाच अर्ज मागे घ्यावा लावला, त्याच्यामुळे कुठं ना कुठं मनसेचा त्यांच्याबद्दल राग होता आणि तो राग या गट स्थापन करण्यातून पुढे आलेला आहे। अगदी धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।